इन्स्टिट्यूशन ऑफ मार्केट पल्स या युट्यूब चॅनलवरती आपण मंडेला निफ्टी कशा पद्धतीने ट्रेड करू शकते याची अनालिसिस आपण करूया. बघा, फर्स्ट ऑफ ऑल फ्लॅट ओपनिंग झाली, निफ्टीची फ्लॅट ओपनिंग झाली. तर ही जी काय सपोर्ट ट्रेंड लाईन आहे त्याच्या वरती मार्केट असेल तर काइंडली स्लगिश या पद्धतीनं अपसाइडला आपण ट्रेड करू शकतोय. कुठपर्यंत ट्रेड करू शकतोय? 25,085 पर्यंत मार्केट एक येईल. तिथं आपलं संपूर्ण एक वेळ प्रॉफिट बुकिंग करूया आणि तिथून एक रेजिस्टन्स आहे मार्केटला. त्या रेजिस्टन्स पासून मार्केट डाऊन साईडला एक शार्प सेलिंग देऊ शकते. या पद्धतीनं आपण ट्रेड प्लॅन करूया. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यांना ज्यांना ही जर्नी एन्जॉय करायची त्यांनी करू शकताय, अदरवाईज नाही करू शकताय. परंतु एक रेजिस्टन्स 25,085 वरती आहे. हा एक थॉट प्रोसेस माइंडसेट मध्ये राहून एक ट्रेड आपण प्लॅन करू शकतोय. बघा, इथे एक अपसाइडला एक रेजिस्टन्स ट्रेंडलाईन पण येते, त्यामुळे इथं मल्टिपल कन्फर्मेशनचा ट्रेड आहे निफ्टीमध्ये. ओके, म्हणजे या पद्धतीनं मार्केट स्लगिश या पद्धतीनं वरती यायला पाहिजे. बघा, प्रोबॅबिलिटी काय आहे मार्केटमध्ये की हा जो काय मूव आहे हा मूव जर का स्लगिश आला तर एक हाय प्रोबॅबिलिटी बनू शकते की मार्केट इथून फॉल होईल. ओके, मग तो डोअर जो काय फॉल आहे तो फर्स्ट ऑफ ऑल या क्लोजिंग पर्यंत फर्स्ट टार्गेट तुमचं बुकआउट करा, नंतर तो फर्दर फॉल 900 पर्यंत पण घेऊन जाऊ शकतोय. ओके, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी बघूया. जर का मार्केटने ही पॉसिबिलिटी नाही केली, नाही घडली ही पॉसिबिलिटी, नेक्स्ट पॉसिबिलिटी जर का मार्केट डाऊन साइडला गेलं, डाऊन साइडला 952चा हा जो काही एक सपोर्ट बनलाय काइंड ऑफ इंट्राडेला, तर हा जो काही ट्रेंड लाईन पण त्यावेळेला ऍज वेल एज ब्रेक होईल आणि या पद्धतीनं म्हणजे एन पॅटर्न जर का बनला तर फर्स्ट सपोर्ट 900 पर्यंत मार्केट इझिली फॉल होईल आणि त्याच्या खाली सीधा 823 पर्यंत मार्केटमध्ये फॉल व्हायला एक स्पेस आहे. ओके, जर का सपोज मार्केटनं या पद्धतीनं ट्रेड नाहीये दिला तर मार्केट एक साइडवेज फेज मध्ये आपल्याला दिसू शकते. ओके, त्यासाठी ही प्रिपेअर्ड राहा. परंतु मोर प्रोबॅबिलिटी ट्रेड आपल्याला एक चांगला रिस्क रिवॉर्ड म्हणजे रिस्क मेंटेन होण्यासारखा ट्रेड कोणता आहे ऑप्शन बायर पर्स्पेक्टिव्हनं, तर हा ट्रेड आहे. म्हणजे एक अपसाइडला मूव्ह येणं आणि या पद्धतीने इथे एक बेरिश एंगल्स किंवा बेरिश कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तयार करणं आणि हा एक फॉल मार्केटमध्ये एक अच्छा खासा एक रिस्क रिवॉर्ड आपला एक छोटासा स्मॉल एसएल या लेवलच्या वरती म्हणजे 25,100च्या नियरचा आपण एसएल ठेवूया आणि तिथून एक शॉर्ट मूव्ह कॅप्चर करायचा प्रयत्न करूया. नेक्स्ट जो काही मूव्ह आहे तो नेक्स्ट मूव्ह हा जो काही फर्दर फॉल आणि याच्या फर्स्ट क्वांटिटीला फर्स्ट जर काही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाली तर छोटी क्वांटिटी पंच करा आणि जर काय हा जो काही स्विंग बनतोय इंट्राडे मध्ये हा जो काही स्विंग बनतोय तो स्विंग नंतर जर का ब्रेक होत असेल डाऊन साइडला तर मात्र तुमची रेग्युलर क्वांटिटी पंच करा. या 900च्या नियरचा फर्स्ट टार्गेट हा स्मॉल टार्गेट असेल, परंतु जे काही डोअर ओपन होणार आहे ते 24,023 पर्यंतचे डोअर आपल्याला मार्केटमध्ये ओपन झालेले दिसू शकतायत. ओके, ठीक आहे, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.